Hello, 10th class, my students. Welcome SRG class. SRG class मध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेत आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन वरची आणि अशी आपण घेतली त्याचा सराव केला तर प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकाल. पूर्वी दिलेल्या 2020 पासूनच्या 25 पर्यंतच्या पण सोडवू शकाल आणि 2026 ला येणारी पण प्रश्नपत्रिका कॉन्फिडन्सनं सोडवू शकाल. होय की नाही बाळांनो? त्यासाठी हे आपलं प्रॅक्टिस सत्र सुरू आहे. चला तर मग मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बघा, पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व द युजिंग फॉर्म्युला. हा तीन मार्कासाठी विचारला जातो बाळांनो. सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन solve the quadratic equation using formula method. फॉर्म्युला मेथडनी हे सोडवायचं असतं. हे किती मार्कासाठी विचारलं जातं? गणित असली 3 मार्कासाठी गणित विचारली जातं. 3 मार्कासाठी याचा आपण काय करायचं आहे? सराव करायचा आहे. कारण 3 मार्क्स ही अतिशय महत्वाची आहेत आपल्यासाठी. होय की नाही बाळांनो? चला तर मग बघा, पहिलं इक्वेशन घेऊया प्रॅक्टिससाठी आपण. y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. हे दिलेले इक्वेशन आहे. आपल्याला कुठल्या मेथडनी सोडवायचं? मेथड फार महत्वाची आहे. फॉर्म्युला मेथडनी सोडवायचं आहे. फॉर्म्युला म्हणजे पटकन डोक्यात आलं पाहिजे. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली पाहिजे आणि -b प्लस मायनस इंटू रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a हा फॉर्म्युला झाला. चला तर मग हे इक्वेशन सरळ तयार करून घ्यायचंय आपल्याला. बघा काय करायचं, या 3 दोन्ही बाजूंना गुणायचं, मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. हे इथून सुरुवात करायची लिहायला. इथून इक्वेशन सुरुवात केलेली आहे. दिलेले इक्वेशन आपल्याला लिहूनच घ्यावं लागतं बाळांनो. बघा काय होणार, 3y². हे 3y ला 3y गेट कॅन्सल, इथं ओनली रिमेनिंग y. हे कसं राहणार हे दाखवू. 3y² 1/3y इंटू 3 गेट कॅन्सल, रिमेनिंग ओनली y and 3 इंटू 2 6. हे इक्वेशन तयार झालं. कंपेअरिंग पुढं 3y² प्लस y हे -6 इज इक्वल टू 0. That's after comparing with 3y² plus y. Comparing with ax² plus bx plus c is equal to 0. We get कसं मिळणार? x² plus bx plus c. a is equal to 3, b is equal to 1 आणि c is equal to -6. First, find the value of b² -4ac. b is 1² -4 into a value is 3 and c value is -6. Therefore 1² 1 minus plus 4 3 जा 12 into 6
12 6 12 6 जा 78. 72, sorry 72. 4 3 जा 12, 12 6 जा 72, minus minus plus, addition 73. Therefore b square minus 4ac is equal to 73. That's after write the formula. Y is equal to minus b plus minus b square minus 4ac divided by 2a. Y is equal to b ची व्हॅल्यू काय आहे इथं? b ची व्हॅल्यू 1, minus 1 plus minus b square 73 divided by 2 into a ची व्हॅल्यू काय आहे आपली 3. Y is equal to minus 1 plus minus 73 divided by 6. आता या व्हॅल्यू दोन भागात लिहाव्या लागणार. राईट द व्हॅल्यूज आर फर्स्ट प्लस, दॅट्स आफ्टर मायनस. देअरफॉर नॉट अ गिवन रूट 73. 73 चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून हे असंच ठेवावं लागतं. म्हणून y is equal to minus 1 plus into root 73 divided by 6 and y is equal to minus 1 minus 73 into root minus 73 divided by 6. Whose values are, we got 2's value. We get 3 marks. चला याच प्रकारचं एक पडून गेलेलं गणित आपण 3 मार्काला विचारलं जाणार बघूया. 5x square plus 13x plus 8 is equal to 0. हे पण इक्वेशन फॉर्म्युला मेथड using a formula method to solve. Comparing with answer, start comparing with ax square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 5, b is equal to 13 and c is equal to 8. First find the value of b square minus 4ac. Therefore b 13 square minus 4 into 5 into c 8. 13 square 13 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे ना, 13 त्रिक 13 3 39 39 169 169 is square of 13. That's after multiplication. 8 5 जा 40, 40 into 4 160. Therefore 169 minus 169 only remaining 9. Therefore b square minus 4ac value is 9. b square minus 4ac value is 9. Here using the formula x is equal to minus b plus minus b square minus 4ac divided by 2a. Put the value b is equal to 13 minus 13 plus minus 9
divided by 2 into its value is 5 minus 13 plus minus 9 square root is 3. 3 square is 9. Therefore, given the square root 3 divided by 5 to the 10. X is equal to minus 13 plus 3 divided by 10, and x is equal to minus 13 minus 3 divided by 10. Therefore, x is equal to 10 minus 10 upon 10. Therefore, x is equal to minus 1. Here, x is equal to minus 16 upon 10. 2 5 are 10 and 2 8 are 16. Therefore, x is equal to minus 8 upon 5. We got two values, minus 8 upon 5. X is equal to minus 8 upon 5 and x is equal to minus 1. Therefore, we get 3 marks easily. आपल्याला 3 मार्क्स अगदी सोप्या पद्धतीनं मिळून गेलेले आहेत बाळांनो, कारण हे गणित अतिशय सोपं आहे. या प्रकारे गणित विचारली जातील. तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची गणित विचारली जातात त्या प्रकारची मी गणित घेत आहे. म्हणजे आणि त्या गणितांची वेगवेगळी उदाहरणं घेऊन तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. चला तर मग पुढचं सांगितलेलं आहे 2 मार्काचं. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स of the quadratic equations x square plus 2x minus 9 is equal to 0. याचं नेचर बी स्क्वेअर डेल्टाची व्हॅल्यू काय येते त्याच्यावर डिपेंड करतं. माहिती आहे ना तुम्हाला, डेल्टाची व्हॅल्यू प्लस येते का मायनस येते. जेव्हा प्लस येते ते अनइक्वल रियल असतात. माहिती आहे ना तुम्हाला, मायनस आल्यानंतर 0 आल्यानंतर काय असतात, इक्वल असतात. बघा हे लक्ष द्या इथं. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. फर्स्ट कंपेअरिंग विथ, लिहून घ्यायचं इक्वेशन x स्क्वेअर 2x मायनस 9 कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to minus 9. काही गणित एकमेकावरती डिपेंड आहेत बाळांनो. बघा आता, म्हणून डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू काय आहे, 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 9. 2 चा स्क्वेअर काय येणार 4. 9 4 जा 36 मायनस मायनस प्लस ॲडिशन येणार 40. डेल्टाची व्हॅल्यू आली 40. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस ac इज बिगर दॅन 0. ही 0 पेक्षा कशी आहे, मोठी आहे. म्हणून द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, काय असणार आहेत, द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन्स रियल अँड अनइक्वल. काय असणार आहेत,
real and unequal. That is very important. We write down the filling blanks, only 2 marks. तुम्हाला या गाळलेल्या जागा भरण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील. इथली फिलिंग द ब्लँक्स दिली जाईल, इथली फिलिंग द ब्लँक्स दिली जाईल, इथली फिलिंग्स हे दिलं असेल, कदाचित हे इथं काहीतरी असं फिलिंग द ब्लँक्स दिली असेल. हे फिलिंग द ब्लँक्स देऊन सुद्धा तुम्हाला कंप्लीट करायला लावतील. चला तर मग याच्या पुढचं गणित आपण पाहूया. अशा प्रकारे आपण एक एक प्रकरण चॅप्टर वाईज फर्स्ट अँड सेकंड प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. फार दिवस कमी उरलेले आहेत. प्रॅक्टिस केलं की लक्षात येईल. व्हॉट विल बी द इक्वेशन्स इफ, हे आपण गणित सोडवून घ्यायला लागलेलं 5वं आहे. व्हॉट विल बी द quadratic equation if alpha is equal to 2 and beta is equal to 5. हे 2 मार्कासाठी विचारलं जाईल. ओनली फक्त याच्या अगोदरचं पण सॉल्व करायला दिलेलं ते पण 2 मार्कासाठीच असेल बाळांनो. त्याच्या अगोदरची क्वाड्रॅटिक इक्वेशन जी दिलेली होती, कुठला फॉर्म्युला मेथड, ते 3 मार्कासाठी विचारली जातात. हे तुमच्या लक्षात असू दे. बघा आता अल्फा अँड बीटा दिलेला आहे. माहिती आहे तुम्हाला फॉर्म्युला कसा आहे. लिहायला सुरुवात करूया. अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा इज इक्वल टू 5. Therefore, first find the value of alpha plus beta. 2 plus 5 is equal to 10 and alpha into beta, therefore 2 into 5 7 10. Therefore, formula is x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. This formula is very important to write down the equation. X square minus alpha plus beta, the value is 7 minus 7x plus 10 is equal to 0. आहे ना सोपं बाळांनो. 2 मार्क्स जाता जाता मिळून गेले ना. अशा प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही काय करा, मी देत आहे, तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी अगदी सेकंडचं फर्स्ट दोन्हीचंही प्रॅक्टिस घेत आहे. थँक्यू बाळांनो.